राज्यात काही महिन्यात विधानसभेची रणधुमाळी सुरू होणार आहे। याच पार्श्वभूमीवर राज्यातील प्रमुख पक्षांनी तयारी सुरू केली आहे। यातच राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून शिवस्वराज्य यात्रेचं आयोजन करण्यात आलंय। ही यात्रा भोसरी मतदारसंघात आली असता खासदार अमोल कोल्हे यांनी एक आरोप करत खळबळ उडवून दिली आहे। भोसरीतील एका व्यक्तीनं पिंपरी चिंचवड महापालिकेत केलेल्या भ्रष्टाचारातून लंडन इथं 200 कोटींचं हॉटेल उभारलंय। इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेसाठी महापालिकेचे 1400 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते। तरी देखील इंद्रायणी नदीची गटारगंगा झाल्याचं सांगत कोल्हे यांनी 1400 कोटी रुपये गेले कुठं असा सवालही केलाय। अमोल कोल्हे यांचा कल भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्यावर असल्याचं दिसतंय। त्यावर ताकाला जाऊन भांड लपवणं अशी माझी सवय नाहीये, आपण एकदम क्लिअर माणूस। त्यावर ज्यांना कुणाला असं वाटत असेल तर त्यांनी पुरावे द्यावेत, सिद्ध केल्यास परत राजकारणात दिसणार नाही असं म्हणत महेश लांडगे यांनीही अमोल कोल्हे यांना सडेतोड प्रत्युत्तर दिलंय। भोसरी मतदारसंघात सध्या या आरोप प्रत्यारोपांची चांगली चर्चा सुरू झाली आहे। याचे व्हिडिओही चांगलेच व्हायरल होऊ लागलेत। अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले आणि त्यावर महेश लांडगे यांनी काय प्रत्युत्तर दिले ते आपण आता पाहूया। कारण भोसरीमध्ये काय काय फार कर्तृत्ववान माणसं आहेत। अहो खरं सांगतोय, लंडन मध्ये 200 कोटीचं हॉटेल कुठल्या तरी भोसरीतल्या व्यक्तीचं आहे असं कानावर आलंय आबा। त्यामुळे मला भोसरीकरांविषयी नितांत आदर आहे। असेल तर अभिमानच आहे आम्हाला, कुणाचा असेल आमच्या भोसरीतला कुठलाही नागरिक जर लंडन मध्ये जाऊन एवढा मोठा होतोय तर मला अभिमानच असला पाहिजे। लंडन मध्ये जर 200 कोटीचं कोण हॉटेल टाकत होतं आमच्या भोसरीतला तर मला अभिमानच आहे। जर त्याला कुणाला वाटतंय की बाबा महेश लांडगेचा असं आहे, मी आज तुमच्या माध्यमातून सांगतो, त्यांनी जर तशा प्रकारचे पुरावे दिले तर आता जरी माझं लेटर पॅड तुम्ही आणलं तर मी सही देऊन राहिलं, आता तुमच्याकडे देऊन टाकतो, परत राजकारणात दिसणार नाही। ती सवय नाही ताकाला जायचं ना गाडग्याला पाहिजे। आपण एकदम क्लिअर माणूस आहे। तुम्हाला या व्हिडिओ बद्दल काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या पॉलिटिकल महाराष्ट्र पेजला लाईक करा, फॉलो करा। धन्यवाद।